नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणताही चांगला इन्व्हेस्टर जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे शेअर बाय करतो, तेव्हा तो त्या कंपनीचा बिझनेस बघतो आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी एका इन्व्हेस्टरला त्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 जबरदस्त कंपन्या बघणार आहोत, ज्याचे क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.19%, FISची होल्डिंग आहे 18.29%, DISची होल्डिंग आहे 24.48%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.84%. आणि टाटा स्टील लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 17.84%, DISची होल्डिंग आहे 16.88%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.31% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.39%. आणि टाटा मोटर्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 13 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 12.08%, DISची होल्डिंग आहे 8.26% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.97%. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 14 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया ITC हॉटेल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.88%, FISची होल्डिंग आहे 25.37%, DISची होल्डिंग आहे 21.60% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.11%. आणि ITC लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 15 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.91%, FISची होल्डिंग आहे 2.88%, DISची होल्डिंग आहे 6.82% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.39%. आणि मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 15 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.75%, FISची होल्डिंग आहे 4.68%, DISची होल्डिंग आहे 3.16% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.41%. आणि मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 16.50%, FISची होल्डिंग आहे 11.35%, DISची होल्डिंग आहे 1.36%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 70.66%. आणि मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 मे 2025
पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50%, FISची होल्डिंग आहे 7.17%, DISची होल्डिंग आहे 7% आणि हुंडई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.32%. आणि हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.17%, FISची होल्डिंग आहे 7.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.29%. आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.25%, FISची होल्डिंग आहे 2.95%, DISची होल्डिंग आहे 8.66% आणि प्रीमियर एनर्जीज लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.42%. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 17 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.